थेरपी नेमकं काय आहे किंवा यामध्ये कोणत्या कोणत्या आजार आणि बाकी सुविधेबद्दल आपल्याला माहिती मिळणार आहे ती माझ्यासोबत एक प्रशिक्षक म्हणून या ठिकाणी काम करणारी सय्यद सानिया ही आहे. सानिया, काय सांगशील तू, काय नेमकं इथं येणारे पेशंट नेमकं कोणत्या कोणत्या सुविधा घेऊ शकतात किंवा त्यांना कशा कशाबद्दलच्या सुविधा उपलब्ध आहेत? या बेडमधून आपल्याला मुतखडा, मूळव्याध, पित्त, अपचन, कॅन्सरची दुसरी स्टेप सुद्धा आम्ही कमी करू शकतात. त्यानुसार म्हणजे या प्रकारचे आजार जे आहेत त्याच्यावर इथं येणार. बरं, मशीन कोणत्या कोणत्या उपलब्ध आहेत आता सध्या जे आहेत ते? सध्या बेड एक आहे, न्यू लाईफ बेड, 5 बॉल रोलर, आयुष बॉल रोलर. या बेडच्या माध्यमातून कोणते मसाज म्हणजे कोणत्या कोणत्या अवयवाला ते पूरक ठरू शकतात? मसाज कोणते? सर्व मणक्यांचे आजार. बस ठीक आहे, आपण बघूया, कारण कदाचित काही लोकांचे एक्सपिरियन्स वेगळे असतात आणि बोलणं वेगळी बाब आहे, त्यामुळं ते आता आम्ही बघितलं त्यांचा इथला एक्सपिरियन्स वेगळा. या ठिकाणी काही पेशंट पण आहेत या ठिकाणी आलेले आहेत. मला वाटतं श्री लोंढे आहेत तिथे या ठिकाणी. काय सांगाल तुम्ही आज आता तुमचं झालं काय? हो, का सुरू आहे? झालं माझं. झालं. या तर नेमकं आपण बघूया की याच्यातून काय बेनिफिट आहे. कारण जर एखादी गोष्ट आपल्याला करायची असली तर ती खरोखर बेनिफिशियल असली पाहिजे आणि त्याचा उपयोग. किती दिवसापासून तुम्ही ते येता? मी 10-11 दिवसापासून येतो. बरं, कशासाठी तुम्ही घेतली? हे कंबरकी हे घेतली. म्हणजे प्रामाणिक सांगा, काहीतरी इथं नाही. व्हिडिओ बघायला तुम्हाला नेमका काय फरक पडला? मला जरा थोडंसं व्यवस्थित जाणवत आहे. आणि तुमच्या दबावाखाली म्हणून मी बोलत नाही, तर रिॲलिटी म्हणून बोलतोय. कारण 10-11 दिवस माणूस उगच येत नाही आणि वेळेवर येतोय कोण आणखी ह्याच्यासाठी की काहीतरी फरक पडलेला आहे. आणि बिना फरक पडता माणूस येत नाही. त्यांचं म्हणणं आहे की त्यांना फरक पडतोय. निश्चित आम्ही तेच शोधतोय नेमकं या थेरपीमध्ये रुग्णांना. कारण का कुठलीही गोष्ट लोकांपर्यंत गेली तर ती सत्याने वास्तव गेलं पाहिजे, केवळ एक जाहिरात म्हणून जाता कामा नये. याच्यासाठी जर हे असेल, कारण या ठिकाणी केश शहरात यापूर्वी काही अशा फर्म्स म्हणजे सुरुवात झाली होती, पण परमनंट एक फर्म म्हणून या ठिकाणी आहे. या ठिकाणी दुसरेही पेशंट आहे. काय नाव आहे आपलं? संजीवन शिंदे. हां, संजीवन शिंदे. संजीवन शिंदे. आता हे बेड हे आपण जे करतोय हे नेमकं पायासाठी काय? आता पायाला काय होतं तुमच्या, म्हणजे त्याच्यामुळं काय होतं की पायाला तर पट्ट्या बांधायला दुखायला? नाही नाही, आता ट्रीटमेंट चालू असतानाही नेमकं पायाचा काय अनुभव येतो तुम्हाला? पायाला मुंग्या येतात, म्हणजे कंप जे असतात ते मसाजचे असतात कदाचित पूर्ण बॉडीला. तर बॉडी मसाज जे आहे या ठिकाणी पूर्णपणे अवयवांना म्हणजे थोडंसं मसाज करून जाग्यावर बसवण्याचं काम म्हणा किंवा त्यांना स्ट्रेस देण्याचं काम या ठिकाणी होतं आहे. तर एकूण अशा प्रकारचे या ठिकाणी ही लाईफ गेन मेडिकेअर थेरपी आहे. त्यांचे वेगवेगळे उपक्रम आहेत. मला वाटतं मी अधिकचं सांगण्यापेक्षा पेशंटनी किंवा रुग्णांनी प्रत्यक्ष यावा, अनुभव घ्यावा आणि जर आपल्याला त्याचा फरक पडत असेल तर नक्कीही आपण कंटिन्यू करावी. कारण का की याच्यात शक्यतो साईड इफेक्ट आपल्याला जाणवत नाही. कारण बाकी उपचारामध्ये आपल्याला साईड इफेक्ट कुठल्याही औषधी घेतल्यानंतर साईड इफेक्ट आपल्याला जाणवतात, परंतु याच्यात साईड इफेक्ट नसल्यामुळं निश्चित मला वाटतं आपण अनुभव घेऊन ते पूर्ण पुढं कंटिन्यू करायला हरकत नाही आहे.